नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत येत ना माझं जे डीमार्टचा हॉल होता किंवा जे माझं मंथली बजेट असतं किंवा जो आपला महिन्याचा घर खर्च असतो, तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ जो आहे तो बनवलेला होता. आणि आता म्हटलं चला की प्रत्येक गृहिणींसाठी जे आहे ते आपण महिन्याचं बजेट कसं ठरवायचं किंवा मंथली आपण किती सेविंग जे आहे ते करू शकतो. तर याच्यासाठी काही म्हटलं टिप्स वगैरे ज्या आहेत त्या तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमधून जे आहे ते शेअर करूयात. तर चला आता व्हिडिओला मी सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. तर आता महिन्याचं बजेट म्हणजे काय? तर महिन्याचं बजेट म्हणजे काय? तर महिन्याभरामध्ये आपल्याला जे मिळणारं उत्पन्न आहे आणि जो होणारा खर्च आहे यांचे आधीच केलेले नियोजन. बजेटमुळे आपल्याला किती पैसे कुठे खर्च करायचे आणि किती बचत करायची हे आपल्याला स्पष्ट होतं. आता एक वाक्य येत ना नेहमी लक्षात ठेवा, ज्याचं बजेट चांगलं त्याचं भविष्य सुरक्षित. आता सगळ्यात पहिली टिप म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला आपलं बजेट तयार करा. म्हणजे महिन्याच्या 1-2 तारखेला की तुमच्या जर महिन्याचं जर इन्कम हा 1 तारखेला येत असेल तर त्यानुसार तुम्ही नियोजन करून ठेवा की तुम्हाला या महिन्यामध्ये जे आहे ते किती तुमचं बजेट आहे, त्यामध्ये तुम्हाला किती गोष्टींची खरेदी करायची आहे किंवा किती तुमचा या महिन्यामध्ये खर्च जो आहे तो होणार आहे. आता हे सगळे ना आपण एका वहीमध्ये असं व्यवस्थित असं नोट डाऊन करून ठेवलं ना तर ते आपल्याला पण समजायला सोपं जातं आणि आपले पैसे कुठं खर्च झालेत किंवा या महिन्यामध्ये आपलं किती सेव्हिंग झाले हे समजायला सुद्धा आपल्याला सोपं पडतं. आधीच्या गरजांच्या वस्तूंची यादी बनवून ठेवा आणि मगच खरेदी करा. आता जेव्हा कधी आपण डीमार्टला जातो खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या शॉपमध्ये जातो तेव्हा नेहमी आपल्या गोष्टींची यादी बनवून ठेवायची. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू संपलेल्या आहेत आणि या महिन्यामध्ये आपल्या कोणत्या घ्यायच्या आहेत याची यादी बनवून ठेवली तर घ्यायला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ते सोपं पडतं आणि उगाचच जास्तीच्या गोष्टींचा आपला खर्च होत नाही. नाहीतर काय होतं ना, डीमार्टला गेलं की आपला अनावश्यक गोष्टींचा खर्च जो आहे तो होत राहतो आणि आपल्याला समोर असं काही दिसलं की आपली सुद्धा इच्छा होते की हां हे घेऊयात ते घेऊयात. घेताना तर आपल्याला जास्त काही वाटत नाही, पण जेव्हा आपण बिलिंग काउंटरला जातो ना तेव्हा आपला बिल खूप जास्त झालेला असतो आणि आपलं बजेट तर हे थोडंच असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की एवढा बिल झाला कसा? मी तर मोजक्याच गोष्टी घेतलेल्या होत्या. त्यामुळे नेहमी येत ना जेवढं आपल्याला सामान घ्यायचंय ना तेवढीच यादी बनवून घ्या. म्हणजे तुम्हाला जे आहे ते खरेदी करताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या जातील. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे महिन्यातून एकदाच मोठी किराणा खरेदी करा. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की माझं जे किराणाचं जे सामान असतं ना तर ते मी 2 महिन्यातून एकदा किंवा 1.5 महिन्यातून एकदा भरत असते, जेणेकरून महिन्याभरामध्ये मला कोणत्याही गोष्टींची गरज पडत नाही किंवा सारखं बाहेर दुकानामध्ये खरेदीसाठी जावं लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सारख्या आणत राहिलो ना तर आपले खूप जास्त पैसे तिथे खर्च होतात. ते आपल्याला काही समजून येत नाही कारण की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरेदी करत असतो. पण एकदम जर तुम्ही सगळं किराणा माल जर भरला तर तुम्हाला सुद्धा ती टोटल अगदी व्यवस्थित अशी सापडते आणि तुम्हाला सुद्धा समजतं की आपल्याला महिन्याला किती किराणा जो आहे तो लागतोय आणि त्याच्यावरती आपला किती खर्च होतोय. ऑफर्स आणि डिस्काउंटचा योग्य वापर करा. आता बरेचदा काय होतं, कुठेही तुम्ही शॉपिंगला गेला की तिथे तुम्हाला बाय वन गेट वन फ्री असं लिहिलेलं असतं. मग त्यामुळे तुम्ही काय करता, अननेसेसरी खर्च जो आहे तो करता. म्हणजे आता समजा जर तुम्हाला एकच जो आहे तो लिक्विडचा डबा जर लागत असेल पण तिथे जर बाय वन गेट वन फ्री असेल तर तुम्ही त्या बदल्यामध्ये 2 लिक्विडचे बॉटल जी घेऊन येता. म्हणजे तुम्हाला त्याची तर गरज नसते पण तिथे ऑफर असते त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हां स्वस्तात मिळतंय तर घेऊयात. आता खरं तर त्याची गरज नाहीये पण तरीसुद्धा तुमचा तिथे खर्च होतो कारण की तिथे तुम्हाला ऑफर असतात, डिस्काउंट असतं. त्यामुळे जिथे तुम्हाला डिस्काउंटचा योग्य वापर होणार आहे तिथेच तुम्ही खरेदी करा. वायफट जो खर्च असतो तर तो कमी करण्याचा प्रयत्न करायचा. डिस्काउंट किंवा ऑफर्स याला आपण भुलले जाणार नाही, याचा सुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता आपला दररोजचा जो काही खर्च असतो तो मोबाईलमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. एखाद्या अशा साईडला ॲप वगैरे असतात जिथे की आपण आपलं रोजचं जे काही आहे ते नोट डाऊन करू शकतो. नाहीतर मग एखाद्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता की तुमचा दररोजचा किती खर्च होतोय. आता रोजचे जे काही आपले किरकोळ खर्च असतात ना, आपलं असं असतं की हां जाऊ देत 20-30 रुपये तर गेलेत किंवा 50 रुपये तर गेलेत. पण जेव्हा कधी आपण आपलं महिन्याचं जे काही खर्च आहे ते लिहायला घेतो त्यावेळेस आपल्याला हिशोब लागत नाही की नक्की एवढे पैसे गेले कुठे. आता छोटी छोटी रक्कम जमा केली की ती मोठी होऊन जाते. त्यामुळे ना आपल्याला सुद्धा समजत नाही. त्यामुळे जरी तुमचं रोजचं काही जे काही खर्च वगैरे असेल तो सुद्धा नोट डाऊन करणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे.
अनावश्यक ऑनलाईन जी शॉपिंग आहे ती सुद्धा आपण कमी केली पाहिजे, कारण की ना आजकाल भरपूर लेडीज ज्या आहेत ना त्या ऑनलाईन शॉपिंग करत असतात. म्हणजे आपल्याकडे ना बराचसा वेळ रिकामा राहिला की आपलं असं असतं की स्क्रोलिंग करणं असतं किंवा मग ॲप्सवरती काही डिस्काउंट असतो किंवा 70% 50% ऑफ असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की स्वस्तात मिळत आहे तर घेऊयात. इतर वेळेस तर ते खूप त्याची रेंज जी आहे ती हाय असते. मग ती कपडे असू देत, इतर काही गोष्टी असू देत, आपल्याला कुठे सेल दिसलं की आपण लगेच शॉपिंग करायला चालू करतो. आता शॉपिंग तर आपण करतो तेव्हा तर आपल्याला छान वाटतं, पण जेव्हा कधी मग आपलं बजेट जे आहे ते पूर्ण हललेलं असतं ना, तेव्हा मात्र आपल्याला असं वाटतं की या महिन्यामध्ये खूपच जास्त खर्च झालाय. त्यामुळे जेव्हा आपल्याला गरज आहे त्याच वेळेस आपण शॉपिंग जी आहे ती केली पाहिजेत. अनावश्यक शॉपिंग जी आहे ती आपण टाळली पाहिजेत. बाहेरचं खाणं जे आहे ते आपलं मर्यादित असलं पाहिजेत. आता सध्या तर आपण न्यूजमध्ये पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ जी आहे ती आपल्याला दिसतीये. म्हणजे जे काही खाद्यपदार्थ आहेत, अगदी भाजीपाल्यापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये जे आहे ते भेसळ आहे. त्यामुळे बाहेरचं जे खाणं जे आहे ते सुद्धा आपण कमी केलं पाहिजेत किंवा एका लिमिटपर्यंत जे आहे ते आपण ते मागवलं पाहिजेत किंवा आठवड्यातून एखादा असा दिवस ठेवला पाहिजेत की ज्यावेळेस आपण बाहेरचे पदार्थ जे आहे ते मागवू शकतो. रोज रोज असे पदार्थ जे आहे ते आपण खाणं कमी केलं पाहिजेत. आता ते बंद तर काही ते होणार नाहीये, पण तरी सुद्धा कमीत कमी ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. महिन्याच्या उत्पन्नातून आधी बचत बाजूला काढून ठेवा. आता तुमचं जे काही महिन्याचं उत्पन्न आहे ना, तर ते ठरवताना आधी तुमची बचत तुम्ही किती करताय ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तो बचतीचा जो काही हिस्सा असेल ना, तो आपण बाजूला काढून ठेवायचा. आता जर तुमचं मंथली इन्कम हे 30,000 रुपये आहे, तर त्यातले 5,000 रुपये जे आहेत ते तुम्ही बचतीसाठी बाजूला काढून ठेवायचे आणि जे काही 25,000 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतात आहेत, त्यामध्ये तुमचं जे काही मंथली खर्च आहे, किराणा आहे, जे काही इतर गोष्टी आहेत, तर त्याचं नियोजन तुम्ही त्या पैशांमध्ये केलं पाहिजे. आणि कसं होतं ना, थोडंसं जरी आपण बचत वगैरे केली ना, तरी सुद्धा त्याचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा हा होतोच. आता या बचतीमध्ये ना बरेचसे जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲड करता येतात. जसं की BC योजना असतात, फंड असतो, इन्शुरन्स पॉलिसी असते, ज्याचा भविष्यात जाऊन जे आहे ते आपल्याला फायदा होतो. आता या बचतीसाठी आपण मुलांना सुद्धा या गोष्टींची सवय लावू शकतो, जसं की पिगी बँक मुलांना घेऊन देणं, जेणेकरून त्यांना सुद्धा बचतीची सवय जी आहे ती लागून जाईल. आता सध्या आहेत ना सगळ्याच गोष्टींचे बाजारभाव जे आहेत ना ते खूप जास्त आहेत. मग ते डाळी असू देत, तेल असू देत, गॅस सिलेंडर असू देत, सगळ्या गोष्टी खूप जास्त महाग आहेत. तुम्ही काहीही घ्यायला जा, सगळ्या गोष्टींचे रेट हे वाढलेले आहेत. त्यामुळे ना घरामध्ये पण जेव्हा आपण कधी स्वयंपाक करतो ना, तेव्हा तो लिमिटेडच करायचा. जास्तीचा हा थोडाफार होणारच आहे, थोडंफार आपलं इकडे तिकडे होऊनच जातं. पण स्वयंपाक करताना या गोष्टींचा अंदाज घ्यायचा की घरामध्ये किती सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला किती जेवण जे आहे ते पुरेसं होईल. उगाचच जास्तीचा स्वयंपाक करून मग तो वाया जाणार, त्यानंतर तो आपण फेकून देणार. यामुळे काय होतं ना, एकतर अन्नाचं सुद्धा जे आहे ते अपमान होऊन जातो आणि प्लस आपलं जे सामान वगैरे असतं ते सुद्धा खूप जास्त लवकर संपतं. त्यामुळे जेव्हा कधी आपण स्वयंपाक करतो ना, तेव्हा अंदाजाने अगदी व्यवस्थित आपण जर स्वयंपाक केला ना, की घरातील सदस्यांना किती जेवण पुरेसं होतंय हे अंदाज बांधून जर आपण स्वयंपाक केला ना, तर एकतर जे आपल्या घरातील जे सामान असतं ते सुद्धा लवकर संपलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नाचा सुद्धा अपमान होत नाही. आता महिन्याचं बजेट का आवश्यक आहे? तर महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसे कमी पडत नाहीत. अनावश्यक खर्चावर आपलं नियंत्रण राहतं. आपल्याला बचतीची सवय लागते. आपला जो काही आर्थिक ताण आहे तो सुद्धा कमी होऊन जातो आणि भविष्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टींचं जे आहे ते नियोजन करता येतं. आता सोप्या भाषेत जर सांगायचं झालं ना, तर 100 पैकी तुम्ही 50% जो तुमचा पैशांचा इन्कम असतो ना, तर तो घरातील आवश्यक खर्च जसं की किराणा माल, भाडे, वीज किंवा गॅस यावरती तुम्ही तो खर्च करू शकता. 30% जो भाग आहे तर तुमच्या वैयक्तिक गरजा तुम्ही त्यामध्ये पूर्ण करू शकता. जसं की कपडे खरेदी करणं, बाहेर कुठे ट्रिपला जाणं, थोडंसं मनोरंजन करणं. त्यानंतर त्यातला 20% भाग जो आहे तर तुमची बचत आणि गुंतवणूक हा असला पाहिजे. जेणेकरून तुमचे 100% जे आहे त्याचं नियोजन हे पूर्ण होऊन जातं. आता महिन्याचं बजेट कसं बनवायचं? तर तुमचं एकूण उत्पन्न जे आहे ते तुम्ही लिहून ठेवत जा. निश्चित खर्च जो आहे तो वेगळा करत जा. रोजचा खर्च जो आहे तो वेगळा ठेवत जा आणि बचतीसाठी जे काही पैसे तुम्ही बाजूला केलेले आहेत त्याचं सुद्धा तुम्ही जे आहे ते नियोजन केलं पाहिजे. आता बजेट करताना गृहिणींकडून कोणकोणत्या चुका होतात? तर बरेचदा असं होतं की आपण आपले खर्च जे आहेत ते लिहून ठेवत नाही. बचत शेवटी करायला आपण प्रयत्न करतो. म्हणजे महिना संपायला आला की मग आपलं असं असतं की आपले सेव्हिंग आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर पुढची चूक असते म्हणजे अचानक खरेदी करणे. म्हणजे अचानकच आपले प्लॅन बनतात आणि आपण अचानकच शॉपिंगला जातो. त्यामुळे तिथे आपला खर्च जो आहे तो सुद्धा जास्त होतो. कारण की आपण आधी कोणतीच तयारी केलेली नसते किंवा काहीच ठरवलेलं नसतं की आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग बाजारात गेल्यानंतर आपल्या
आपल्याकडून भरपूर अशा अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्यांची खरेदी होते आणि तिथे आपले पैसे हे जास्त जातात. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे क्रेडिट कार्डचा जास्त आपण वापर करतो. आता तिथे तर आपल्याला वाटतं की भरपूर अशी लिमिट आहे, आपण कितीही शॉपिंग करू शकतो, पण तुम्ही कितीही शॉपिंग केली तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे शेवटी त्यांना रिटर्न ते करावेच लागतात किंवा त्याचे जे EMI आहे ते सुद्धा तुम्हाला पे करावे लागतात. त्यामुळे असे जे कार्ड वगैरे असतात ना, तर त्यांचा वापर तो शक्यतो करणं हे टाळायचंच. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे ऑफरच्या नावाखाली अनावश्यक वस्तू घेणे. जसं की मी आधी सुद्धा सांगितलं होतं की गृहिणी म्हटलं की ऑफर दिसल्या की आपलं असं असतं की स्वस्तात मस्त आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण याच्या नावाखाली आपल्याकडून भरपूर अशी पैशांची लूट सुरू असते. आता या गोष्टी आपल्याला पटकन समजत नाहीत, कारण की आपल्याला तिथं सेल दिसलेलं असतं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपले पैसे वाचतायत, पण खरं तर आपले पैसे वाचत नसतात, आपले पैसे तिथे जास्त जात असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आपण विचार केला पाहिजेत, कारण की आपलं महिन्याचं बजेट जर आपल्याला ठरवायचं असेल तर अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्या जी आहे ती लक्षात राहिली पाहिजेत आणि त्याचं आपण व्यवस्थित असं नियोजन केलं पाहिजेत. आता बऱ्याच जणांचं असं असतं की आपलं उत्पन्न तर जास्त असतं, पण खर्च हा त्याही पेक्षा जास्त होतो आणि बरेचदा असं आपल्यालाच प्रश्न पडतो की एवढ्या पैशामध्ये तर आपण सगळं घेतलेलं होतं, मग एवढा जास्तीचा खर्च झाला कसा? कारण की काय होतं ना, महिन्याच्या सुरुवातीला आपलं पेमेंट आलं की आपण भरपूर अशी खरेदी करतो, किराणा माल भरतो, शॉपिंग करतो किंवा इतरही गोष्टी आपल्याकडून ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि मग त्याचा खर्च करता करता आपलं जे मंथली इन्कम आहे तर ते महिन्याच्या शेवटी आपल्याकडे राहत नाही. म्हणजे अगदीच जर 1 तारखेला तुमचं इन्कम आलेलं असेल तर 15 तारखेपर्यंत तुमचे जे काही पैसे आहेत तर ते संपायला लागतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे 15 दिवस झालेत, लगेचच कसं काय एवढा खर्च झाला किंवा एवढं पेमेंट लगेचच कसं काय संपलं आणि मग महिन्याच्या शेवटी जे आहे ते आपल्याला पैशांची तारंबळ जी आहे ती दिसायला लागते. त्यामुळे ना महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही तुमचं बजेट मांडून ठेवणं, तुमचे खर्च, घरातील ज्या काही गोष्टींचा खर्च असतो तो व्यवस्थित असं नोट डाऊन करणं. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझे जे काही खर्च असतात, जसं की सिलेंडर आहे, वीज बिल आहे किंवा मग आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे खर्च जे आहे ते सतत होत राहतात, जसं की प्युरिफायर खराब झाला, वॉशिंग मशीनचा काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे हे सगळं अचानक होतं. त्यामुळे तो खर्च सुद्धा मांडून ठेवणं तितकंच जास्त गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही नियोजन केलं की या महिन्यामध्ये तुम्हाला किराणा किती घ्यायचा आहे किंवा तुमचं शॉपिंगचं लिमिट किती असलं पाहिजे किंवा मग इतरही काही गोष्टींचं लिमिट तुमच्या कितीपर्यंत ते गेलं पाहिजेत, हे जर तुम्ही लिहून ठेवलं ना तर तुम्हाला ते सोपं जातं. म्हणजे एक मनावरती आपला कंट्रोल राहतं किंवा आपलंच मन आपल्याला सांगतं की हा एवढ्यापर्यंतच तुला हे खर्च करायचे. समजा जर तुम्ही शॉपिंगला गेला आणि जर तुम्ही लिहून ठेवले की या महिन्यामध्ये मी फक्त 3,000 पर्यंत शॉपिंग करणार आहे, तर तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाताना तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की नाही, या महिन्यामध्ये माझं बजेट हे 3,000 पर्यंतच आहे आणि मग तुम्ही घेताना सुद्धा तितक्याच कमी किमतीची जी आहे ती शॉपिंग करता. म्हणजे उगाचच वायफट खर्च जो आहे तो होत नाही आणि मग सेव्हिंग आपल्या जास्त होतात. त्या सेव्हिंगमध्ये तुम्ही मुलांची स्कूल फीज, तुमचे काही इन्शुरन्स पॉलिसी असतील किंवा जे काही तुम्हाला वर्षाच्या शेवटी फंड वगैरे भेटतो त्याच्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की पैसे हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि हे मला वाटतं की प्रत्येकालाच माहिती असेल की थोडीशी का होईना रक्कम ही आपल्याकडे सेफ जी आहे ती सुरक्षित असली पाहिजे की ज्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये झाला पाहिजे. आता शेवटची टीप म्हणजे घर चालवणारी गृहिणी ही घराची खरी अर्थमंत्री असते. कमी उत्पन्न असो किंवा जास्त, योग्य नियोजन आणि बचतीची सवय जर आपल्याला असेल ना तर घर आर्थिकदृष्ट्या हे मजबूत राहतं. आजपासून छोट्या छोट्या सवयी बदला आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित बनवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महिन्याचं जे बजेट आहे त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या सेव्हिंगसुद्धा होतील आणि महिन्याच्या शेवटी तुमचा किती खर्च झाला आहे आणि किती सेव्हिंग झाले आहेत याचासुद्धा तुम्हाला अंदाज येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की त्या टिप्सचा तुम्हाला फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. खाली लाईक केल्यानंतर ना तुम्हाला एक हाईपचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती सुद्धा जाऊन नक्कीच क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा सुद्धा होईल. तर चला उद्या भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.